भूमिका मांडली की भाजप हे किती घाबरलेला पक्ष आहे. सत्तेपासून आता आम्ही पुढच्या काळात दूर जाऊ अशी भीती त्यांच्या मनात सुरू झालेली आहे आणि सत्तेतून बाहेर काढण्यासाठी ते रणसिंग राहुल गांधीने पुकारलेला आहे. त्याच्याबरोबर जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पूर्ण देशाभरामध्ये राहुल गांधींना मिळत आहे. हे 400 पारच्या गोष्टी करणारी लोक होती, ती बहुमतही प्राप्त करू शकले नाही. उभ्यानं सरकार चालवत आहे हे आपण पाहतोय आणि राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्याची भूमिका निभावली त्याच्यामुळे नरेंद्र मोदींची आणि त्यांच्या सगळ्या पक्षाची जी भाजपची जी हवा निघालेली आहे, जे वास्तव्य लोकांच्या समोर येत आहे ते वास्तव्य पुढे येऊ नये पुन्हा. आणि म्हणून राहुल गांधींजीलाच आता जीवे मारण्याचा मानस भाजपचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांच्यासोबत असलेले पक्ष ज्या पद्धतीनं देशभरातून एक वातावरण निर्माण करत आहे हे या देशातली लोक आणि काँग्रेस जण कधी मान्य करणार नाही. आपण पाहिलं की हे सगळे मुद्दे जाणून बुजून, कारण की राहुलजींचं अमेरिकेचं जे स्टेटमेंट आहे ते संविधानाच्या पोषक त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलं आणि काँग्रेसचं परंपरा राहिलेली आहे की ज्या काँग्रेसने संविधान बनवलं त्याच काँग्रेसने संविधान जोपासलं. राज्यघटना तयार करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या कमिटीचे सदस्य म्हणून ती घटना लिहिण्याची पूर्ण जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि त्या घटनेला सांभाळून ठेवून हा देश गेल्या 75 वर्ष आज लोकशाहीच्या व्यवस्थेत चाललेला आहे. चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला त्याचं कारण असं आहे की आम्ही ते संविधान सांभाळले आहे. इथं कुठला झाला असता कोण प्रधानमंत्री, कोणाचा जन्मही नसता झाला. पण जेव्हाच गेल्या 10 वर्षापासून या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या पदावर बीजेपी आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संविधानाला रोज संपवण्याचं पाप ते लोक करतात आणि राहुल गांधीजी एकटे लढतात आहेत. कुठल्याही परिस्थितीत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही. संविधानातल्या व्यवस्थेचा फायदा जनसामान्याला व्हावा, जनगणना व्हावी, सेन्सेस व्हावं ही ठामपणे भूमिका लोकसभेत असेल की रस्त्यात असेल हे राहुल गांधीजी मांडतात आहे. हीच भीती बीजेपीच्या मनात आहे की उद्या हा दबाव तयार झाला आणि जनगणना जातनिहाय करावी लागली तर आमचं काय होणार, मुठभर लोकांचं काय होणार, ही काळजी भाजपला सुरू झालेली आहे. आणि म्हणून राहुल गांधीला धमकवण्याचं काम सुरू केलेलं आहे. जसं रावणाने भगवान श्रीरामाला धमकवण्यासाठी पहिले आपली पोरं पाठवली. भगवान श्रीराम हे सत्याच्या मार्गात होते, अहिंसेच्या मार्गात होते, हिंसेला कधी साथ दिली नाही आणि अखेरी भगवान श्रीरामाचा सत्याचा विजय झाला. तसाच राहुल गांधीजी सुद्धा हे सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या बाजूने आहे आणि म्हणून किती काही कोणी केलं तरी राहुल गांधींचाच विजय होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. ज्या लोकांनी राहुल गांधींना धमकवण्याचं काम केलेलं आहे त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि नरेंद्र मोदी, अमित शहानी याचा खुलासा केला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आज आपण राज्यातली परिस्थिती पाहिली की निवडणुका पुढे लागतात आहे. आता ते राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ फिरायला लागलेलं आहे. आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री दौऱ्यावर होते, त्यांचा प्रचार करत आहेत. ते आता त्यांना निवडणुकीची काळजी लागलेली आहे. पण शेतकरी त्याच्यात घुसले आणि शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने त्या अर्जावर सही लिहिलेली आहे, सह्या केलेल्या आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत तुम्हाला अर्ज त्यांचा रक्तानं भरलेला सह्या केलेला अर्ज मी तुम्हाला पाठवतो लगेच. नसेल तर मी पाठवतो, तुमचं जर आहे का मी पाठवतो तुम्हाला. आणि त्या रक्ताने भरलेल्या याच्याने शेतकऱ्यांनी सह्या मारलेल्या आहेत की आमच्या सोयाबीनला भाव, म्हणजे आपण सांगितलं होतं हेच देवेंद्र फडणवीस मोर्चे काढायचे की 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. आता सोयाबीनचा भाव 420 रुपये हा सोयाबीनचा भाव, म्हणजे 6,000 कुठं 420. आणि खताचे भाव वाढले.
सगळे त्याच्यावरचा खर्च वाढला, डिझेलचा खर्च वाढला आणि उलटा रेट कमी केला आणि म्हणून आज शेतकऱ्यांनी रक्तानी आपल्या सह्या करून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसून त्या ठिकाणी दिल्या आणि त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. अहो अन्नदाता तुम्हाला आपल्या भावना मांडतात आहेत, आता तुम्ही सत्तेत आहात आणि आता तुमच्या सोबत प्रोटेक्शन आहे, फक्त निवडणुका लागू द्या मग फिरा तुम्ही. आता शेतकऱ्यांचा नमुना आहे, किती शेतकऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार. तुमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हणतात, आंदोलनजीवी म्हणतात, आतंकवादी म्हणतात आणि म्हणून या शेतकरी विरोधी जे भाजप आहे त्यांचे सत्तेतले लोक आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो. अन्नदात्याचा विरोध ज्या पद्धतीनं आज यांच्या विरोधात जे चाललेला आहे यांना सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय हे अन्नदाता आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आहे. महागाई त्या झपाट्यानं वाढवलेली आहे. एकीकडे भगिनींना थोडेसे पैसे द्यायचे आणि सगळ्या आता सणासुदीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवायच्या, द्यायचे थोडेसे आणि त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे काढायचे आणि बहिणीला लुटायचं आणि मूडवर लोकांना द्यायचं. ही जी प्लॅनिंग यांची आहे ती प्लॅनिंग पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे हे सरकार आता सत्तेच्या बाहेर गेल्याशिवायच आता लोक त्याला सत्तेच्या बाहेर घालवल्याशिवाय शांत बसणार नाही. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यामध्ये काँग्रेस अलायन्स या दोन्ही ठिकाणी जिंकेल आणि ती भीती असल्यामुळे राहुल गांधीजीला टार्गेट केल्याचं काम हे लोक करतात आहे. त्याचा निषेध आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे. समजा हे थांबलं नाही तर काँग्रेस आणि सामान्य जनता महाराष्ट्रामध्ये जेल भरो आंदोलन पुढच्या काळात करेल असा सुद्धा इशारा आम्ही देतो. नाना, सांगलीमध्ये नितेश राणे जे आहेत ते सभा केली आणि त्या सभेदरम्यान त्यांनी अनेक भडकाऊ वक्तव्य केलेली आहे. भिवंडीमध्ये जर मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्ही ईदचा जुलूस निघू देणार नाही अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहे. मला एक कळत नाही या भाजपच्या लोकांना काय झालं आणि काय त्यांना ज्यादा अधिकार भेटले. पोलीसवाल्यांच्या बायकांना शिवा घालतात, त्यांच्या पोरांना शिवा घालतात, पोलिसांना शिवा घालतात. मला वाटतं की पोलिसांनी पण हिंद आता दाखवलं पाहिजे. यांना मुसलमान आणि हिंदूची भांडणं लावणं हे भाजपचं कामच आहे. ते मुस्लिमही समजतात. ज्या शहरामध्ये इथंही त्यांनी एक प्रयोग करून पाहिला पण इथल्या सामाजिक ऐक्याने त्या गोष्टीला सांभाळून नेलं म्हणून इथं हिंसा झाली नाही. त्यांचा प्रयत्न सुरू आहे. जिथे जिथं मुस्लिम हिंदू भांडणं लावायचे तिथे लावण्याचा ते प्रयत्न करतात. पण त्यांचा आमदार समजा पोलिसांना त्यांच्या बायकांना घाणेरड्या भाषेत बोलत असेल तर पोलीस का शांत आहे. आणि म्हणून पोलीस महासंचालक योगायोगानं ही महिला आहे. मग ही काय करताय. पोलीस महासंचालकांनी पोलिसांच्या महिलांवर त्यांचा भाजपचा आमदार ज्या पद्धतीनं टीका करतो आहे त्याच्याबद्दल पोलीस महासंचालक काय शांत आहे का त्या भाजपचं काम करतात आहेत, भाजपच्या कार्यकर्ते आहेत. त्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे. आम्ही आता पुढच्या काळात हे जे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत आता त्यांचं काम जे काय आहे ते तर मला मोठा अनुभव आहे. विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केलेला होता, त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते. पण पोलिसांच्या महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या त्या नेत्याला का जेलमध्ये टाकत नाही पोलीस हा सवाल आमचा आहे. त्यामुळे ही जी काही भडकाऊ भाषण केली जात आहे त्याला पोलीस का शांत आहे त्याचाही सवाल आम्ही महाराष्ट्र पोलिसांना विचारतो. कारण की हाच माणूस म्हणतो की सागर बंगल्यामध्ये माझा बाप बसलेला आहे. आता हे जे पोलीस महासंचालक असेल किंवा सगळे IPS अधिकारी असतील हे जनतेच्या घामाच्या पैशाने पगार घेते. काही त्या सागर बंगल्याच्या घामाचा पैसा नाही आहे. हे जनतेचे नोकर आहेत आणि जनतेचं रक्षण करणं हे पोलिसांचं कार्य आहे. त्यामुळे सागर बंगल्यात कोणाचा बाप बसला असेल पण पोलिसांची ड्युटी पोलिसांनी केली पाहिजे ही भूमिका आमची. एकंदरचे प्रभूतींच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार ते वक्तव्य करतात किंवा देशामध्ये काही भाजपचे नेते वक्तव्य करतात.
हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांची पातळी सुद्धा अत्यंत खालची आहे. आणि याला कारणीभूत कोण असं जर पाहिलं तर हे बोलणारे हत्यार आहेत. बोलणारे आहे ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे आहेत त्यांना वरून मार्गदर्शन केलं जातं, सांगितलं जातं की असं तुम्ही बोललं पाहिजे. आणि म्हणून याची जबाबदारी या वरिष्ठ भाजपचे जे नेते आहेत, जे पंतप्रधान पदावर आहेत, अध्यक्ष पदावर आहेत, गृहमंत्री पदावर आहेत, अशी जे ज्येष्ठ नेते आहेत यांच्या सल्ल्याशिवाय हे होत नाही असं आमचं स्पष्टपणे मत आहे. हे जबाबदार आहेत. आणि ही प्रवृत्ती वेगळी प्रवृत्ती नाही, ही नथुराम गोडसेंची प्रवृत्ती आहे. सत्प्रवृत्तीला विरोध करणं ही जी प्रवृत्ती आहे ती नथुराम गोडसे यांची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून या सगळ्याचा निषेध हा केला पाहिजे. सर्वसामान्य जनता सुद्धा याचा निषेध निश्चितपणे करते आहे. राहुलजींनी आपण पाहिलं असेल की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतची त्यांची यात्रा असेल, पदयात्रा असेल, न्याय यात्रा असेल, या माध्यमातून एक जागृती सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण केली. त्याचा लोकसभेमध्ये परिणाम सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे. राहुलजींची एक इमेज तयार झालेली आहे आणि ही त्याची भीती, म्हणजे भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला पक्ष आहे. आता काय करावं हे सुचत नाही. आणि ज्याला हे सुचत नाही तो अशा वेगळ्या वाटा शोधत असतो की ही वेगळी वाट आहे, परंतु त्याचा कोणताही परिणाम, ही केविलवाणी धडपड भाजपची आहे असं म्हणून वावगं ठरणार आहे. तिचा निषेध करण्यायोग्य आहे, लोकशाहीला घातक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नितेश राणेंच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला. नितेश राणे हा फार छोटा आहे, परंतु तो त्याच्या पाठीशी असणारे जो विचार आहे, जी प्रवृत्ती आहे ती महत्वाची आहे की याला पुढे घालायचं, त्याच्या तोंडून संघर्ष निर्माण करायचा, दंगली घडवल्या पाहिजे याचा प्रयत्न करायचा. परंतु या पाठीमागे असलेली ज्या प्रवृत्ती आहेत त्या दोषी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा यामध्ये दोषी आहेत. आणि यातून ते समाजामध्ये विभाजन करून, दंगली घडवून आपल्याला कशी सत्ता मिळवता येईल याकरता ही चाललेली धडपड आहे. म्हणजे लोकांच्या घरदार जाळायचे आणि त्याच्यावर आपली मताची पोळी भाजायची, इतकी दुष्ट प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि ती अत्यंत निषेध आहे. तर ते महत्वाचे जे प्रश्न आहेत आज महाराष्ट्रापुरचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष हे आताच्या युती सरकारचं आहे, महायुती सरकारचं आहे. त्यांचं गठनच हे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष आहे, युवकांच्या प्रश्नामध्ये दुर्लक्ष आहे, अंमली पदार्थाचा हैदोस चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे. धनदांडग्यांचे पोरं भारतीय जनता पक्षाशी संलग्न असणारे हे लोकांच्या, नागरिकांच्या अंगावर गाड्या घालताना दिसत आहेत. हे सगळं जे दिसत आहे हे त्यांच्या पूर्णपणे जे नियंत्रण पाहिजे, प्रशासन पाहिजे, सरकार म्हणून ज्या गोष्टी असतात त्या दुर्दैवानं त्यांच्या नाही. भ्रष्टाचाराचं आगर हे मंत्रालय बनलेलं आहे. जमिनी धनदांडग्यांना देण्याचा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम हा सध्या सुरू आहे. या सगळ्या गोष्टी पाहता हे सरकार घालवणं हे आमची जबाबदारी, जे आमचं आघाडी आहे तिची जबाबदारी आहे की हे सरकार गेलं पाहिजे. आणि त्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो आहोत. आणि मला खात्री आहे की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं राहील याकरता पूर्ण प्रयत्न आमचा आहे. जनता आमच्या बरोबर आहे. सर, आपने संबोधन में कहा कि हमारे कार्यकर्ता में अगर ज्यादा संख्या बढ़ रहा है तो सीएम कांग्रेस का। मैंने बात ऐसी की थी कि कांग्रेस का महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री बनेगा. हर एक पार्टी को तो अपना मुख्यमंत्री बनाने के लिए तो प्रयास करना है, सबसे ज्यादा जगह तो लानी है, उससे कोई प्रॉब्लम नहीं है. सवाल ये है, राहुल गांधी है वो कांग्रेस के विपक्ष के नेता नहीं है, वो पूरे देश के विपक्ष के नेता है. ये जो विदेश में जाते हैं तो कुछ ऐसी बयानबाजी करते हैं कि विरोधी पार्टियों को मौका मिल जाता है. दूसरी बात, अभी राहुल गांधी का एक बयान आया था जिसमें इन्होंने हिंदुओं को हिंसक बताया था. आप इसको मानते हैं, हाँ या ना में जवाब? नहीं, ऐसा नहीं. आप जो राहुल जी ने वहाँ बात की है वो पूरी तरह से देखिए, उसका जरा इंग्लिश में बात की है, थोड़ा सा ट्रांसलेशन भी करके इन लोगों को बताइए क्या बताया उन्होंने. ये जो आप आरक्षण के बारे में बात कर रहे हैं ये कितने गलत तरह से लोगों के पास जा रहे हैं ये आपके समझ में आ रहे हैं. सर, लाडक्या बहिणीचे आज तिसरा टप्पा जो आहे तो दिला जातोय असं कळत आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा जो आहे ते पैसे दिले जात आहेत. चौथ्या टप्प्यापर्यंत वाट बघितली जाणार, इलेक्शन पुढे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही योजना घेतली, परंतु
आमच्या मुलींची आबरू लुटली जाते, बहिणींची आबरू लुटली जाते आहे. बदलापूरला घडलं ते आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलं मणिपूरमध्ये काय घडलं ते पाहिलेलं आहे. आमच्या पैलवान मुली जे आहेत त्या गोल्ड मेडल मिळवतात, त्यांच्याशी कशा पद्धतीचा खेळ भारतीय जनता पक्षाने केला, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि खासदार मोकाट फिरतोय त्याच्यावर आरोप, हे आम्ही पाहिलंय. बिल्किस बानोवर अत्याचार करणारे तुरुंगाच्या बाहेर काढले जात आहेत, हे आम्ही पाहिलं. यांचं लाडके बहिणा ही कल्पना किती, म्हणजे लाडकी बहिणा म्हणतात पण जे करायला पाहिजे तिच्या संरक्षणासाठी, तिच्या आबरूसाठी ते करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विविध ठिकाणी आता आपल्या आढावा झालेला आहे, त्यातून तुमच्याकडून कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा कितपत प्रतिसाद आहे आणि तुम्ही आगामी विधानसभेत कुठपर्यंत मदत माराल अशी आपल्याला अपेक्षा आणि कोकणात किती जागा घेणार आहे? कोकणात किती जागा घेणार तर आमची चर्चा सुरू झाली आहे. आम्ही एकत्र चर्चा करून योग्य निर्णय आम्ही घेऊ. आमच्या ज्या सगळ्या बैठका झालेल्या आहेत, आता नागपूर आणि चंद्रपूर आमची एक बैठक होणार आहे, मुंबईची बैठक बाकी आमची पूर्ण महाराष्ट्र पूर्ण केलेला आहे. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की लातूर असेल, नांदेड असेल, औरंगाबाद या सगळ्या ज्या बैठक, बुलढाण्याची बैठक असेल, मुद्दाम आपण पाहावी, नाशिकची बैठक आपण पाहावी की आम्हाला किती मोठा प्रतिसाद होता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद हा काँग्रेसला आहे, महाविकास आघाडीला आहे. या सरकारवर लोक नाराज आहेत. ज्या पद्धतीने भ्रष्टाचारातून निर्मिती या सरकारची झालेली आहे, जे संविधानाला योग्य नाही असं सरकार बनवलं गेलेलं आहे, कायद्याचं सरकार नाहीये, त्याच्यावर पूर्णपणे महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. लोकसभेत दाखवून दिलेला आहे. किती प्रतिसाद हा लोकसभेत दाखवला त्यापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद हा विधानसभेला महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मिळाला आपल्याला दिसेल. योजना का कांग्रेस किस नजर से देखती है, कितना नुकसान या फायदा होगा? लाडली बहन योजना, एक देश के सबसे बड़े भगोड़े नीरव मोदी, ललित मोदी को भगोड़ा और चोर कहने पे राहुल गांधी की सांसदी छीनी जाती है, लेकिन उसी फेक नैरेटिव के ऊपर अगर अमेरिका में बयान दिया जाता है तो उसका यहाँ फेक नैरेटिव तैयार करके राहुल गांधी के खिलाफ जबान काटने की बात की जाती है. देश किस ओर जा रहा है? यानी देश तो आप देखते हैं कि भारतीय जनता पक्ष है या आरएसएस है, उन्होंने देश को आगे लेके जाने के सिवाय वो अंधार के ओर लेके जा रहे हैं, पीछे देश को ले जा रहे हैं. ये तो आप सबको मालूम है. और ऐसा है कि जो बयान वो करते हैं, अब ये लोग जो एमपी है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, वो एमएलए है, ये लोगों की बयान आप देखेंगे तो वो भी शिक्षा के पात्र है, योग्य उत्तर के सामने कर दिए. मैं वाढवण बंदराच्या बाबतीत माननीय अध्यक्ष प्रदेश काँग्रेस यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, जर सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार असेल, आमच्या कोळी बांधवांवर अन्याय होणार असेल तर तो आम्ही खपून घेणार नाही. अत्यंत स्पष्टपणे त्यांनी आपल्या मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे. ही भूमिका काँग्रेसची आहे. एक बोलो ना, एक मिनट, आप सारे लोग बोल रहे हैं, वो तो बोल दिया यार. लोकसभा के चुनाव में एक भी मुस्लिम कैंडिडेट को कांग्रेस ने टिकट नहीं दिया है. आने वाले विधानसभा में कितनी उम्मीद लगाई जाएगी कांग्रेस द्वारा? ये देखो कि हमारे साथ ये सब लोग हैं. ये देखिए, पिछले लोकसभा के चुनाव में मुस्लिम कैंडिडेट को नहीं दिया है, सच है. असेंबली के अंदर बिल्कुल हम लोग मुस्लिम कम्युनिटी को ज्यादा से ज्यादा सीट देने का कोशिश कर रहे हैं. लेकिन आपको एक बात समझना चाहिए, एक मिनट, हम महाविकास आघाड़ी के नेतृत्व में चुनाव लड़ रहे हैं हमारा, लेकिन फिर भी हमको जितना भी सीट मिलेगा उधर अच्छा जो माइनॉरिटी कैंडिडेट्स को लगाने का कोशिश करें. मैं एक के सवाल का जवाब देता हूँ. हमारे एक साथी ने कहा था कि राहुल गांधी ने हिंदुओं को हिंसक कहा. अब वो पत्रकार भी फेक न्यूज डालते कि मुझे पता नहीं है. मैं एकदम उसका सही जवाब देता हूँ. ये पार्लियामेंट में राहुल जी ने कही है बात. राहुल जी ने ये कहा है कि जो हिंसक होता है
वो हिंदू नहीं हो सकता। और उन्हें मोदी जी की तरफ उंगली करके बताया कि आप हिंदू नहीं हो। देश के प्रधानमंत्री आज मणिपुर के बारे में एक शब्द नहीं बोल रहे, और कि कल की घटना नहीं है, परसों की घटना नहीं है, 1 साल से वो घटना चल रही है। हमारी महिलाओं को निवस्त करके वहां पर उनकी इज्जत लूटकर उनको जलाया जा रहा है, युवाओं को जलाया जा रहा है, पूरा इंसानियत खत्म हो चुकी है। तो देश के प्रधानमंत्री क्यों चुप है? उसके बारे में राहुल जी ने कहा और मोदी जी ने कहा, वहां खड़े हो गए। वो तो नीचे मुंह डाल के बैठे थे। आप अगर पार्लियामेंट का अगर कामकाज देखते तो अगर होगा तो ऑनलाइन देख लो, वहां पे मोदी जी उड़ गए। यानी मोदी जी को तो ऐसा है कि उनको कुछ बोला तो देश को बोला, उनको बोला तो हिंदू को बोला। राम मंदिर की हालत क्या है अभी उसके बारे में थोड़ा पता कराओ ना सब लोग। हाईवे की क्या हालत है देखो, जहां जहां उन लोगों ने हाथ लगाया वहां पे परिस्थिति क्या है। कौन से हिंदुत्व की बात कर रहे हो? राहुल जी ने जो हिंसा का समर्थन करने वाला हिंदू नहीं हो सकता, यही भूमिका राहुल जी ने रखी है। और उसको फेक न्यूज मीडिया भी अगर करती है तो ठीक है, पर वास्तविकता देश की जनता जानती है। और जो हिंदू है वो हिंसात्मक नहीं हो सकता, और ये हमारे शास्त्र ने हमें बताया। हम कोई बोलेगा कि मैं हिंदू का कॉन्ट्रैक्टर हूं, बिल्कुल नहीं मानेंगे उस बात को। दूसरी बात, आपने कहा कि वाड़वन बंधारा की बात। अब ये वाड़वन बंधारा नहीं है, ये अदानी का पोर्ट बन रहा है। नाम बन रहा है, लोगों को रोजगार देंगे, कुछ देंगे, कुछ नहीं देंगे। अदानी की मनमानी करेंगे। जो बुमरा पोर्ट में जो ड्रग्स लाया जाता है पूरा विदेश में, उनके पोर्ट्स के माध्यम से पूरे देश में ड्रग्स फैलाया जा रहा है, वो कल वो वाड़वन में होगा। ये काम के लिए वो लोग उनके लिए पैसा खर्चा कर रहे हैं। और इसलिए ये जो नेरेटिव, जो फेक नेरेटिव जो फैलाने का काम बीजेपी कर रही है, उसका हम निषेध करते हैं। और मैंने जब कहा कि किसानों ने खुद से लिखकर अपनी साइन उस पे मुख्यमंत्री को दी, मैंने भेजा है आप लोगों को भी। तो कैसे किसान कौन से लेवल पे अब आ गया कि ये सरकार हमारी जान तो ले रही है, और खून से साइन किया है किसानों ने। ये स्थिति अब महाराष्ट्र में बन चुकी है। ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, शाहू अम्बेडकर का महाराष्ट्र है। जो महात्मा ज्योतिबा फुले ने किसानों की लड़ाई अंग्रेजों के विरोध में लड़ी, उसी महाराष्ट्र की सरकार आज आप किसानों को इस तरह इस लेवल पे लेके आए। इसकी बात नहीं होना चाहिए। मेरी आप लोगों से भी दरख्वास्त है, हमारा महाराष्ट्र बहुत तकलीफ में आया है। ये सरकार ने महाराष्ट्र को गुजरात को भेजने का पूरा प्लान बना दिया है। आपको याद होगा, हमारे अपोजिशन लीडर भी जब भी बता रहे थे कि सोलर की कंपनी बड़ी वाली जो 18,000 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट था, उसमें हजारों बच्चों को काम मिला रहता, वो कंपनी कल ही सरकार ने गुजरात को भेजी। जहां हमारे स्टेट के कल्चर को, हमारे संस्कृति को, हमारे नेचर को खत्म करना है, वहां पे गुजरात जिसे वाड़वन बनना। और जहां हम लोगों को नेचर को संभालना है, वो सब प्रोजेक्ट वहां लेके जाएंगे। तो क्या चल रहा है महाराष्ट्र में? तो महाराष्ट्र को बचाने के लिए आप सब लोग का भी योगदान चाहिए। और हमारी महाविकास आघाड़ी, जो हमारे बाला साहब का आपने मीनिंग अलग लगाया कि कांग्रेस के लीडरशिप के ऊपर महाराष्ट्र में अभी आने वाली महाविकास आघाड़ी की सरकार बनेगी, और बिल्कुल सत्य है, उसमें कोई दो मत नहीं। और हम लोगों का एक कोशिश है कि हम लोग महाराष्ट्र में शिवाजी महाराज का जिस तरह से ये शिवद्रोही लोग जो है सत्ता में बैठे हुए, कमीशन खोर लोग हैं, भ्रष्टाचारी लोग हैं, धोखेबाज लोग हैं, धोखेबाज लोग हैं, इनके विरोध की हमारी लड़ाई है। और हम जीतेंगे, हम सत्य के लाइन में हम जीतेंगे। और महाराष्ट्र जो हमारे यशवंतराव चौहान साहब, हमारे वसंतदादा पाटिल से लेके अभी तक के जितने भी लोगों ने काम किया है, उसको उसी लेवल पे पूरा महाराष्ट्र लाएंगे।
आज पूरे 10 लाख करोड़ का कर्जा इस महाराष्ट्र में इन लोगों ने करके रखा है। नवंबर में तो पगार भी नहीं होगा कर्मचारियों का, ये परिस्थिति है। आज चलने के रास्ते नहीं है, गड्ढे ही गड्ढे बने हुए हैं। लोग बोलते हैं विकास की बात करते, कहाँ गया पैसा? आज मीरा भाईंदर में भी देखो तो क्या हालत है। तो ये जो परिस्थितियां है भयानक है। लूटमार की सरकार बैठी है और ये लूटमार की सरकार को सत्ता से निकालना और एक सक्षम सरकार महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के माध्यम से देना, यही हमारा संकल्प है। टाइम हो गया यार, प्लीज बस समय हो गया, हमारा मीटिंग है। महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आंदोलन होतात आहे, जरंगे पाटील साहेबांचं असेल, हाके साहेबांचं असेल, जे आंदोलन आहे हे सरकारचं फेल्युअर आहे। आणि या सरकारच्या फेल्युअरचं तिकडे धनगर आंदोलन चालू आहे पंढरपूरला, हे सरकारचं फेल्युअर आहे आणि सरकारने जे खोटं बोलून सत्तेत आलेली आहे त्यांच्या विरोधातला जनतेचा रोष आहे। केलेला आहे, 10 दिवस काँग्रेसचे नेते वेळ देत नाहीत, बैठकीला आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतोय, जागा देण्याचा जो प्रश्न तो सुटला पाहिजे, अशा प्रकारे संजय राऊत म्हणाले आज म्हणाले। आज आणि काँग्रेस कोणी गेलं पण नाहीये, आज नाही ना, मी काल जाऊन आलो, मी त्यांना सांगून आलो की आज आम्ही मीरा भाईंदरला, उद्या आम्ही 2 वाजता बसणार आहोत ना। काहीतरी चुकून बोलले असेल, तुम्ही चुकून ऐकलं असेल। नानाजी एक सवाल है, नानाजी क्योंकि ये कोकण विभाग की मीटिंग है इसलिए कोकण से रिलेटेड सवाल पूछूंगा। यहाँ पर 3 मुसलमान एक्स एमएलए और एमपी बैठे हुए मुसलमान हैं, और क्योंकि महाराष्ट्र में नीतीश राणे जी ने बहुत हंगामा मचा है हिंदू मुस्लिम, ये मीरा भाईंदर में भी हुआ था, शायद 6-8 महीने पहले नीतीश राणे जी यहाँ आए थे, कोकण में भी वही हरकतें चल रही है। तो यहाँ 3 एक्स एमएलए और एमपी है, तो इनमें से कितने लोगों को एटलीस्ट आप प्रॉमिस कर सकते हैं कि एटलीस्ट मोर देन 50% को आप सीट दिलाएंगे? देखो, मुझे लगता है कि कांग्रेस का हमारा और कांग्रेस का संविधान से कितना हमारा रिश्ता है, ये शायद ही आपको पता होगा, इसलिए हमें सवाल आपने किया है। हम सर्वधर्म समभाव को मानने वाले लोग हैं। हम हिंदू मुस्लिम बौद्ध ईसाई ये सब फर्क नहीं जानते। और रही हम मुसलमान को टिकट दिया कि हिंदू को दिया, ये विश्लेषण हम कांग्रेस नहीं करते। कांग्रेस ने मेरा बात समझ लो ना, पूरा लाइन पूरा समझ लो ना। अरे मेरा बात समझ लो ना, एमआईएम क्या कर रहा है क्या नहीं, वो तो सबको मुस्लिमों को भी पता है, कौन किसके लिए काम करता है वो भी पता है। तो मुझे ये सवाल है कि हम लोग मुस्लिम और हिंदू करके टिकट नहीं देंगे। जहाँ जिसका जिसका मेरिट है, जो जो कैंडिडेट हमारे हैं उनको हम टिकट देंगे। और स्वाभाविक है कि कुछ मुस्लिम अच्छे हैं, जहाँ पे मेरिट है उनको टिकट मिलेगी। तो हम मुस्लिम करके नहीं दे रहे, आप अगर तुम्हारे दिमाग में है, हम हिंदू करके टिकट नहीं देंगे। जिसको जो पार्टी करती है, जो जिसके नाम आपने लिया है उनको करने दो, उनका इशू है। कांग्रेस ये काम नहीं करेगी। कांग्रेस सर्वधर्म समभाव को मानने वाली पार्टी, संविधान को मानने वाली पार्टी।